स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापूर मतदारसंघात सर्वच नेते बनले सत्ताधारी, विरोधक मात्र उरले नामधारी। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आणि अशीच परंपरा। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आणि खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती विचित्र बनली गेली। या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे किंवा दखलपात्र असणारे सर्वच नेते आता सत्ताधारी पक्षामध्ये समाविष्ट झालेत। त्यामुळे उरलेला काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादीचा गट हा केवळ नामधारी राहिला। संपूर्ण महाराष्ट्रावर आणि पर्यायानं सांगली जिल्ह्यावर एकेकाळी स्वर्गीय वसंतदादांचं एकाती वर्चस्व होतं। त्यावेळी त्यांचे निष्ठावंत शिलेदार स्वर्गीय संपतराव नाना माने हे त्यांच्या पश्चात सर्व सांगली जिल्ह्याची धुरा सांभाळत होते। स्वर्गीय संपतराव नाना माने हे याच खानापूर मतदारसंघातून संपूर्ण राज्याची सूत्र हलवत असत। पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली आणि या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काही काळ वर्चस्व निर्माण झालं होतं। या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच एकमेकांचे विरोधक असायचे। उर्वरित भाजप, सेना हे पक्ष केवळ नावालाच असत। परंतु हा झाला इतिहास। आता मात्र नेमकं उलट घडलंय। आज मितीस या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही आता केवळ नावापुरतीच उरली आहे। खानापूर मतदारसंघामध्ये ज्यांच्या निर्णायक राजकीय ताकदी आहेत हे सर्व राजकीय नेते आता सत्ताधीश झाले। या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास बाबर हे एकनाथ शिंदे गटाची धुरा सांभाळतात। सत्तेत त्यांचं मोठं वजन आहे। या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची सूत्र आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हातात आहेत। राज्यातील सत्ताधारी भाजपामधील प्रमुख नेते म्हणून पडळकर बंधूंच्याकडे पाहिलं जातं। आटपाडीच्या देशमुख घराण्यातील माजी आमदार राजेंद्र देशमुख हे सध्या सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत, तर त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख हे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत। 2 दिवसापूर्वी लोकसभेचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता। त्यानंतर लगेचच विरोधी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे या मतदारसंघातील सर्वात मोठे ताकदवान मानले जाणारे विटा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। त्यामुळे मतदारसंघातील सर्व प्रमुख मंडळी आता सत्ताधारी झाले। खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सत्ताधारी भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटात सर्वच जण सहभागी झाले असल्यानं विरोधी काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे विरोधी पक्ष या सत्ताधारी सर्वच पक्षांच्या तुलनेत या मतदारसंघात ताकदीनं नगण्य असल्याचं चित्र आहे। उर्वरित शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे या मतदारसंघातील जे काही नेते आहेत ते कोणत्या ना कोणत्या सत्ताधारी नेत्याशी संधान साधून आहेत। त्यामुळे या मतदारसंघात आता विरोधक नावापुरतेच राहिलेत की काय असं चित्र निर्माण झालंय। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।